नमस्कार, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर पौष मासामध्ये कृष्ण पक्षाच्या एकादशीच्या दिवशी केले जाणारे सफला एकादशीचे व्रत यंदा 15 डिसेंबरला येत आहे. शास्त्रानुसार ती नावाप्रमाणेच मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. जो व्यक्ती मनोभावे या एकादशीचे व्रत करतो आणि रात्री जागरण करतो त्याला वर्षानुवर्षाचे पुण्य प्राप्त होते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा अर्चना करा. पहाटे उठून व्रताचे संकल्प करा. दिवसभर निराहार राहून सायंकाळी भगवानाला पिवळे वस्त्र, केळ आणि लाडूचा प्रसाद दाखवावा. सत्यनारायण कथापाठ करून आरती करा. या एकादशीच्या दिवशी तांदळाचा कोणताही पदार्थ बनवू नये किंवा भगवान विष्णूला तांदूळ अर्पण करू नये. दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्य भगवानाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर व्रताचे पारायण करावे. पद्मपुराणात या एकादशीचे वर्णन आढळते. महाराज युधिष्ठिरने सांगितले की हे जनार्दन, पौष कृष्ण एकादशीचे काय नाव आहे, त्या दिवशी कोणत्या देवी देवतांचे पूजन केले जाते आणि त्याचा विधी काय आहे, कृपा करून मला सांगा. याला भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराज, तुमच्याशी असलेल्या प्रेमपूर्वक संबंधामुळे तुम्हाला सांगतो की एकादशी व्रताव्यतिरिक्त मी अधिकाधिक दक्षिणा देऊन यज्ञ करणाऱ्यांनाही प्रसन्न होत नाही. त्यामुळे तिला अत्यंत भक्तिभाव आणि श्रद्धापूर्वक करा. त्यामुळे हे राजन, तुम्ही द्वादशीयुक्त पौष कृष्ण एकादशीचे महात्म्य एकाग्र चित्ताने ऐका. या एकादशीचे नाव सफला एकादशी आहे. या एकादशीचे देवता श्री नारायण आहेत. अत्यंत विधीपूर्वक या एकादशीचे व्रत केले पाहिजे. ज्याप्रमाणे नागांमध्ये शेषनाग, पक्ष्यांमध्ये गरुड, सर्व ग्रहांमध्ये चंद्र, यज्ञामध्ये अश्वमेध आणि देवतांमध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ आहेत, त्याप्रमाणे सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत श्रेष्ठ आहे. जो व्यक्ती सदैव एकादशीचे मनपूर्वक व्रत करतो तो मला परमप्रिय आहे. आता या व्रताची विधी सांगतो, नीट लक्षपूर्वक ऐका. माझी पूजा करण्याकरिता ऋतूनुसार फळ, नारळ, लिंबू, नैवेद्यासह 16 साहित्य गोळा करा. या साहित्याने पूजा झाल्यानंतर रात्री त्याला ग्रहण करा. या एकादशीच्या व्रताप्रमाणे यज्ञ, तीर्थ, दान, तप तसेच इतर दुसरे कोणतेच व्रत नाही. 5000 वर्ष तप केल्यानंतर जे फळ मिळते त्यापेक्षा जास्त सफला एकादशीचे व्रत केल्याने मिळते. त्यामुळे हे राजन, आता या एकादशीची कथा सांगतो ती ऐका. प्राचीन काळी चंपकवन नावाचे एक हिरवेगार, शांत आणि वैभवशाली राज्य होते. त्या राज्याची ओळख केवळ त्याच्या संपत्तीने नव्हे तर त्याच्या निसर्गरम्य सौंदर्याने आणि धार्मिक वातावरणाने होती. त्या भूमीवर वर्षभर मंद वारे वाहत असत. नदीकाठची सळसळणारी पाने एखाद्या लोरीसारखी गुणगुणत आणि अगदी सकाळी संध्याकाळी सुगंधी चंपक फुलांच्या सुगंधाने संपूर्ण राज्य दिव्य बनून जात असे. गावागावात ऋषींच्या आश्रमात हवनांची धुरकट सुवासिकता पसरलेली असे. प्रजा सुखी, संतुष्ट आणि धार्मिक होती. या दैदिप्यमान राज्यावर राजा महिष्मत राज्य करत होता. तो धर्मप्रिय, न्यायप्रिय, प्रजेचा रक्षक आणि एक सत्यनिष्ठ राजपुत्र होता. त्याच्या नावाने प्रजेच्या मनात आदर आणि विश्वास होता. प्रजेच्या हाकेला धावत जाणारा, त्यांची दुःख स्वतःची समजून सोडवणारा असा तो राजा होता. पण त्याच्या मनाच्या गाभाड्यात मात्र एक खोल दुःख होते. त्याचा मुलगा लुंपक. लुंपक 4 भावंडांपैकी मोठा होता. राजा महिष्मतला 4 मुलगे होते, पण त्यांच्यात सर्वात मोठा असलेला लुंपक स्वभावाने पूर्णपणे वेगळा होता. बाकी तिघे राजकुमार शिस्तबद्ध, ज्ञानी, विनम्र आणि राजघराण्याच्या योग्य आचरणाचे होते. पण लुंपक मात्र अगदी उलटा. लहानपणीच त्याच्या स्वभावात हट्टीपणा, राग, लोभ आणि स्वार्थ दिसू लागला होता. ज्या गोष्टींनी बाकीच्या मुलांना आनंद मिळायचा त्याच गोष्टी लुंपकाला निरर्थक वाटत. त्याला शांततेपेक्षा गोंधळ आवडत असे. सभ्यतेपेक्षा उर्मटपणा आणि क्रोध यातच त्याचे मन रमायचे. काळ जसजसा पुढे गेला तसतसा त्याचा स्वभाव अधिकच बिघडत गेला. त्याला दारू पिणे, जुगार खेळणे, पैशासाठी चुकीची कामे करणे या सगळ्यात अनोखा आनंद मिळू लागला. राजमहालातील सेवक त्याच्यापासून दूर राहू लागले, कारण तो रागात काहीही करेल या भीतीने कोणीही त्याला विरोध करायला धजत नसे. आई राणीने त्याला प्रेमाने समजावले, पण त्याने तिच्या शब्दाला किंमत दिली नाही.
राजा महिष्मतही अनेक वेळा त्याला बोलावून प्रेमाने, कधी कठोरतेने तर कधी मंत्र्यांच्या उपस्थितीत समजावण्याचा प्रयत्न करत असे. पण लुंपकाच्या मनावर कोणतेही उपदेशांचे परिणाम होत नव्हते. उलट त्याला हे सारे निर्बंध सारखे वाटत आणि तो अधिकच रागावून वागू लागला. राजपुत्र असल्याचा फायदा घेत तो राजवाड्यातील मौल्यवान वस्तू हिसकावून घ्यायचा, गावकऱ्यांना धमकावायचा, अगदी ऋषींच्या आश्रमातील धान्य आणि वस्तू चोरायचा. हळूहळू प्रजा अस्वस्थ होऊ लागली. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट होते. ऋषींच्या आश्रमात साधूंनी राजाला तक्रारी द्यायला सुरुवात केली. महालयातील सेवक, मंत्री व इतर अधिकाऱ्यांच्या मनातही चिंता वाढली. राणीचे मन राहायला राहेना. तिच्या मुलाचा असा बिघडलेला स्वभाव पाहून तिचे डोळे दिवसेंदिवस पाणावू लागले. एक दिवस राजा महिष्मत राजसभेत मंत्र्यांसह बसला होता. सभेत शांतता होती. सर्वांच्या चेहऱ्यावर काळजी आणि तणावाचे भाव होते. त्याचवेळी राजगुरू पुढे आले आणि धीम्या स्वरात म्हणाले, महाराज, प्रजा त्रस्त झाली आहे. राजपुत्राचा स्वभाव सुधारला पाहिजे, नाहीतर प्रजेचा विश्वास डळमळेल. राजाला हे ऐकून अधिक वेदना झाल्या. तो म्हणाला, मी प्रयत्न केले, पण त्याच्या मनात बदल होत नाही. राज्याचा रक्षणकर्ता बनण्याऐवजी तो स्वतःच संकट बनला आहे. तेवढ्यात एक मंत्री म्हणाला, महाराज, जर तो स्वतःला सुधारू शकत नसेल तर त्याला राज्यापासून दूर ठेवणेच योग्य ठरेल. सभा शांत झाली. काही क्षण राजा आपल्या मनातील द्वंद्वामध्ये अडकल्यासारखा बसून राहिला. तो जाणून होता की हा निर्णय कठोर आहे, पण योग्य आहे. शेवटी त्याने दुःखाने भरलेल्या स्वरात आदेश दिला, लुंपकाला राजपद, संपत्ती आणि अधिकारापासून वंचित करून चंपकवन राज्यातून हद्दपार केले जावे. हे ऐकून संपूर्ण सभा थबकली. राणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण निर्णय बदलला नाही. जेव्हा राजाच्या सेवकांनी हा निर्णय लुंपकाला सांगितला तेव्हा तो संतापाने जळून उठला. रागाच्या भरात त्याने महालातील काही वस्तू फोडल्या. तुम्हाला मी कधीच माफ करणार नाही, असे ओरडत तो राजवाड्यातून बाहेर पडला आणि क्रोधाने थरथरत जंगलाच्या दिशेने धावत सुटला. चंपकवन जंगल समाधीस्थ ऋषींचे, यज्ञांची पवित्रता असलेले, भगवान विष्णूला प्रिय असे स्थान होते. तेथील वारेही शांततेचे भान देत. पण लुंपकासाठी हे जंगल शिक्षा होते. त्याने इथेही चुकीचीच मार्ग पकडला. तो गावकऱ्यांची शिकार करू लागला, प्राण्यांना अनावश्यक मारू लागला. ऋषींच्या आश्रमात अन्न चोरून नेणे, गावाजवळील घरात भीती निर्माण करणे यातच त्याचे दिवस जात. कालांतराने शरद ऋतू सरू लागला आणि हिवाळ्याचे दिवस सुरू झाले. थंडी दिवसेंदिवस वाढत होती. जंगलातील रात्री थंडगार, अंधारयुक्त आणि भयप्रद होत चालल्या होत्या. एका रात्री तर गारपीटही सुरू झाली. आकाश गडद ढगांनी भरले. नदीचा वेग वाढला आणि थंड वाऱ्यांनी झाडांच्या फांद्या हलत होत्या. या भयावह रात्री लुंपकाला काहीही खायला मिळाले नव्हते. भूक आणि थंडीने त्रस्त होऊन तो वेड्यासारखा जंगलात फिरत होता. तेवढ्यात त्याला एक मोठा, भव्य आणि घनदाट चंपक वृक्ष दिसला. जणू अंधारात एक शांत आश्रय. तो थरथरत त्या वृक्षाच्या पायथ्याशी बसला. जमीन थंड आणि ओलसर होती, पण त्याला दुसरा पर्याय नव्हता. जगण्यासाठी तो तिथेच बसून राहिला. तीच रात्र होती, पौष महिन्यातील सफला एकादशीची. थंडी प्रचंड होती. भूक असह्य होती. भीती डोक्यात घर करत होती, पण तो जागाच राहिला. झोप येऊ नये म्हणून त्याने आसपासची पाने दूर सारली. जमीन थोडी स्वच्छ केली. झाडावरून काही चंपक फुले खाली पडत होती आणि तो ती दूर सारत होता. त्याला कल्पनाही नव्हती की हे सर्व उपवास, जागरण, स्वच्छता आणि फुलांची अर्पणासारखी कृती सफला एकादशीचे पूर्ण नियम आहेत. या रात्रभर जागरणात भूक आणि थंडीच्या यातनेत त्याचे मन नकळत शांत होत गेले. पहाट येऊ लागली. दूर पूर्वेकडून हलका सोनेरी उजेड पसरू लागला. राजा महिष्मतने आपल्या मोठ्या मुलगा लुंपकाला राज्यातून बाहेर काढले असले तरी एक वडील म्हणून त्याच्या मनात खंत आणि वेदना कायम होत्या. परंतु राज्याचा न्याय टिकवण्यासाठी त्याने हा कठोर निर्णय घेतला होता. तरीही प्रजेवरचा त्याचा प्रेमभाव कमी झाला नव्हता. दिवस जात होते, पण लुंपकाच्या दुष्कृत्यांमुळे तो दूरच्या जंगलात साधनाशिवाय, आधाराशिवाय राहत होता.
चंपक वनाच्या सीमेवरील घनदाट जंगले त्याचे नवे निवासस्थान बनले. लुंपक अत्यंत कठोर स्वभावाचा आणि उन्मत्त होता, परंतु आता एकटेपणाने त्याचे मन बदलू लागले होते. तरीही त्याचा अहंकार टिकून होता. तो जंगलात भटकत राहिला, जंगली प्राण्यांना त्रास देत राहिला आणि जे काही झाडे किंवा वनस्पती आढळतील त्यांचं नुकसान करून स्वतःचा राग व्यक्त करत राहिला. त्याच्या मनात अजूनही मी राजपुत्र आहे हेच विचार होतं, पण वास्तवाने त्याला झुगारले होते. एके दिवशी तो चंपकवनातील विष्णू मंदिराजवळील जंगलात आला. ते मंदिर अत्यंत प्राचीन, शांत आणि दिव्य वातावरणाने नटलेले होते. प्रत्येक सकाळी मंदिरातील पुजारी भगवान श्री नारायणाला सुगंधी चंपक फुले अर्पण करत असे. पण लुंपकाच्या स्वभावामुळे देवळाजवळ येणाऱ्या भाविकांना, पुजाऱ्यांना त्रास होऊ लागला. तो येऊन भक्तांना घाबरवू लागला, मंदिरातील फुले तोडू लागला आणि देवळाच्या परिसराचे नुकसानही करू लागला. अशा वागण्यामुळे मंदिरातील देवता आणि संपूर्ण परिसर एक प्रकारे कलुषित झाला होता. लोक घाबरू लागले होते. देवपूजा मंदावली होती. लुंपक कारणीभूत होता, पण त्याला याची जाणीव नव्हती. तो स्वतःच्या क्रोधाच्या जगात जगत होता. दरम्यान लुंपकाला उपासमार भासत होती. राजवाड्याचे ऐश्वर्य, समृद्ध भोजन, रक्षकांची शिस्त हे काहीही आता त्याच्याजवळ नव्हते. अन्नासाठी त्याला चोरी करावी लागे. कधीकधी गावातील घरे फोडून तो आपली भूक भागवेत असे. लोक त्याच्यापासून घाबरून गेले होते. तो जणू दरोडेखोरासारखा बनला होता. परंतु निसर्ग सर्वांना परीक्षेत घेतोच. एके दिवशी दाट जंगलात बर्फासारखी थंड रात्र उतरली. जोरदार पाऊस, विजा आणि वादळाने सर्वत्र भयंकर स्थिती निर्माण झाली. लुंपकाकडे निवारा नव्हता. थंडीने थरथर कापत तो जवळच असलेल्या विष्णू मंदिराच्या एकांत प्रांगणात गेला. मंदिर बंद होते, पण बाहेरचा विशाळ वडाचा वृक्ष त्याला आश्रय देऊ शकला. एक थेंब अन्न नव्हते, पोट रिकामे, शरीराने थकून भागून तो त्या झाडाखाली कोसळला. त्या रात्री एकादशी होती, पौष कृष्ण पक्षातील सफला एकादशी. उपवास करण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता, परंतु परिस्थितीने त्याला उपाशी ठेवले. शरीराने दुर्बल, मनाने निराश आणि अहंकाराने जखडलेला लुंपक रात्रभर तसाच पडून राहिला. परंतु या अनाहाराच्या अवस्थेत त्याचे जीवन अचानक बदलणार होते हे त्याला ठाऊक नव्हते. पहाट जवळ येत होती. मंदिरातील पुजारी आले आणि त्यांनी पाहिले की मंदिराच्या आजूबाजूचे क्षेत्र काल रात्रीही वादळात ही शुद्ध राहिले होते. देवळात अर्पण करण्यासाठी ठेवलेली फुले वाऱ्याने झाडावरून पडून मंदिरद्वारासमोर जमा झाली होती. जणू कुणीतरी भक्तिभावाने त्यांना तिथे अर्पण केले होते. लुंपक अजूनही अर्धचेतन अवस्थेत होता. पुजारी त्याला पाहून घाबरले, पण त्यांनी त्याला मारले नाही, उलट दया दाखवली. काही वेळाने तो जागा झाला आणि पुजाऱ्यांना दूर सारून पळून गेला. पण त्या दिवशीच्या एकादशीचे उपवास आणि देवळाजवळ घालवलेला वेळ त्याच्या पापांचे क्षालन करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. दिवसेंदिवस त्याचे मन बदलू लागले. त्याला आपल्या आयुष्याचे सत्य दिसू लागले. तो विचार करू लागला की मी राजा महिष्मतचा पुत्र आहे, पण आज प्राण्यांसारखा जगतो आहे. माझ्या हातून किती वाईट कृत्य झाली देवा. या भावनेतून तो रोज मंदिराजवळ येऊ लागला, चोरीसाठी नव्हे तर बसण्यासाठी. मंदिरातील घंटानाद, पुजाऱ्यांचे मंत्र, चंपक फुलांचा सुगंध आणि शांत वातावरण त्याच्या मनात नवी जागृती निर्माण करू लागली. काही आठवड्यांनंतर तो चांगला मनुष्य बनण्याच्या दिशेने बदलू लागला. एके दिवशी तो मंदिरासमोर बसलेला असताना एक दैवी प्रकाश चमकला. क्षणभरात मंदिरातील मूर्ती जिवंत झाल्यासारखी भासली. भगवान श्री नारायण स्वतः त्याच्या समोर प्रगट झाले. त्यांचे तेज इतके दिव्य होते की लुंपकाच्या डोळ्यात पाणी आले. तो गुडघ्यावर कोसळून रडू लागला. भगवान म्हणाले, हे लुंपका, तुझ्यावर सफला एकादशीच्या उपवासाने पुण्यवर्षाव झाला आहे. तुझ्या अनाहाराने, तुझ्या अनवधानाने केलेल्या जागरणाने तुझे पाप नष्ट झाले आहे. आता तुझ्यात सुधारण्याची इच्छा आहे. जा, तू पुन्हा राजा महिष्मतचा प्रिय पुत्र बनशील. तू स्वतःची आणि राज्याची सेवा करशील. लुंपक भावविभश होऊन म्हणाला, प्रभू, मी अपराधी आहे, परंतु मला सुधारण्याची संधी दिलीत ही तुमची कृपा. त्यानंतर भगवान अदृश्य झाले. त्या दिवसापासून लुंपकाचे जीवन पूर्णपणे बदलले. तो प्रामाणिक, दयाळू आणि सेवाभावी बनला. गावातील सर्व लोक त्याच्यावर प्रेम करू लागले. तो चंपकवनाच्या मंदिराची सेवा करू लागला. फुले, पाणी, स्वच्छता सर्व कामे भक्तिभावाने करू लागला. जेव्हा ही बातमी राजा महिष्मतपर्यंत पोहोचली, तेव्हा तो आनंदाने आपल्या मुलाला परत आणण्यासाठी निघाला. दोघांची भेट अत्यंत भावनिक होती. लुंपकाने वडिलांच्या चरणी शरणागती पत्करली. राजा महिष्मताने त्याला क्षमा केली आणि त्याला परत राजकुमार म्हणून स्थान दिले.
लुंपक एक महान, न्यायी, भक्तिभावी आणि उदार राजा झाला. चंपकवन अधिक श्रीमंत, शांत आणि पवित्र बनले आणि त्याच्या जीवनातील परिवर्तनाची मूळ कळी होती सफला एकादशीचे अनाहार, उपवास आणि भक्तिभावाने देवाजवळ आलेला मुख्य क्षण. लुंपकाने आपल्या पापांवर विजय मिळवत सत्य, सेवा आणि भक्तीचा मार्ग स्वीकारला होता. त्याचा स्वभाव पूर्णपणे बदलला होता. अहंकाराची जागा नम्रतेने घेतली होती आणि क्रोध, हिंसा याऐवजी करुणा, क्षमा आणि प्रेमाने त्याचे हृदय भरले होते. चंपकवन पुन्हा तेजाने उजळले होते. जणू देवही त्या भूमीवर प्रसन्न झाले होते. राजा महिष्मताने पुत्राला परत स्वीकारले तेव्हा चंपकवनात आनंद सोहळा साजरा झाला. सर्व लोकांनी आपल्या राजकुमाराचे स्वागत केले. राज्यातील पंडितांनी, गुरूंनी आणि संतांनी लुंपकाचा परिवर्तन प्रसंग हे एक अद्भुत उदाहरण म्हणून लोकांना सांगितले की कोणत्याही पापी माणसाचे जीवनही भक्ती आणि पश्चात्तापाने पवित्र होऊ शकते. लुंपक आता राजवाड्यात राहू लागला, पण त्याच्या मनात देवालयाचे प्रेम कमी झाले नाही. पहाटे उठून मंदिराची सेवा करणे, फुले गोळा करणे, नित्य नाम करणे आणि गरिबांना दान देणे ही त्याची रोजची दिनचर्या झाली. राजपद असूनही त्याने कधीही पुन्हा अहंकाराला मनात स्थान दिले नाही. एक दिवस सकाळी राजा महिष्मतने आपल्या 4ही मुलांना राजसभेत बोलावले. तो म्हणाला, माझ्या मुलांनो, राजपदाचा वारस तोच जो धर्म, सत्य आणि करुणा जाणतो. लुंपका, तू हा माझा मोठा मुलगा आहेस. तुझ्या परिवर्तनाने मला गर्व वाटतो, पण त्यापेक्षा अधिक महत्वाचे तू जे साध्य केले आहेस ते म्हणजे स्वतःवर विजय. असा माणूसच राज्य चालवण्यास योग्य असतो. सगळ्या सभेत टाळ्यांचा गजर झाला. लुंपकाने मात्र नम्रतेने मान खाली घालून वडिलांना प्रणाम केला. त्याने उत्तर दिले, पिताश्री, मी केवळ तुमच्या आशीर्वादाने आणि भगवान श्री नारायणाच्या कृपेने बदललो आहे. राजपद मिळो वा न मिळो, माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान म्हणजे मी तुमच्यासमोर उभा आहे आणि माझं जीवन पुन्हा अर्थपूर्ण झालं आहे. राजा त्याच्या शब्दांनी भावूक झाला. काळ पुढे जात राहिला. चंपकवनात शांतता आणि समृद्धी वाढत गेली. लुंपकाने जनतेसाठी रस्ते, तलाव, मंदिरे, गोशाळा यांची उभारणी केली. गरिबांना अनुदान, विधवांना मदत, अनाथांची सुरक्षा सर्व काही तो भक्तिभावाने करत असे. त्याच्या मनात एकच विचार होता की भगवान श्री नारायणाने मला दुसरा जन्म दिला आहे. एक दिवस पौष कृष्ण पक्षाची तीच सफला एकादशी जवळ आली. त्या दिवशी लुंपकाने व्रत अत्यंत विधीपूर्वक सुरू केले. पहाटे उठून स्नान करून तो मंदिरात गेला. संपूर्ण मंदिर चंपक फुलांच्या सुगंधाने भरून गेले होते. सुवर्ण कलशात पाणी, पान, फुले, नैवेद्य, दीप सर्व व्रत साहित्य त्याने स्वतः तयार केले होते. मंदिरातील गर्भगृह उजळलेले होते. प्रभूची मूर्ती चांदण्याच्या प्रकाशासारखी पवित्र भासत होती. लुंपक समोर बसून म्हणाला, प्रभो, तुमच्या कृपेने आज मी माणूस बनलो आहे. या पवित्र एकादशीने मला नवीन जीवन दिले आहे. माझे सर्व दिवस याच भक्तीमध्ये जावोत. त्या क्षणी मंदिरात मंद वारा आला. घंटा हलक्या आवाजात वाजल्या आणि पुजाऱ्यांनी मंत्रोच्चार सुरू केले. जणू संपूर्ण निसर्ग त्या दिवशी लुंपकाच्या व्रताला साक्ष देत होता. जागरणाची रात्र आली. लुंपकाने संपूर्ण रात्री दीपारती, भजन आणि ध्यान केले. राजवाड्यातील भोग, झोप किंवा वैभव त्याने मागे सोडले होते. आता त्याच्या जगण्यात फक्त भक्ती आणि सेवा होती. सफला एकादशीचा पहाट तेजाचा वर्षाव घेऊन आली. भगवान श्री नारायणाचे दर्शन घेऊन तो बाहेर पडला. मंदिराबाहेर शेकडो लोक त्याची वाट पाहत होते. ते सर्व म्हणत होते, राजकुमार, तुमच्या भक्तीमुळे चंपकवन हे पवित्र भूमी बनले आहे. या एकादशीने आमचे जीवनही प्रकाशमान केले आहे. लुंपक शांतपणे उत्तर देत होता, हे सर्व प्रभूंची कृपा आहे. मी केवळ त्यांच्या चरणी एक सेवक आहे. काही वर्षांनी राजा महिष्मत वर्ध झाल्यावर लुंपकाला सिंहासन मिळाले, पण त्याने ते सत्ता म्हणून नव्हे तर सेवा म्हणून स्वीकारले. त्याच्या राज्यात न्याय, प्रेम, शांतता आणि समृद्धी नांदू लागली. लोक त्याला धर्मात्मा लुंपक राजा म्हणून ओळखू लागले. पापी ते पुनीत असा त्याचा प्रवास भविष्यात लोककथा बनून पुढच्या पिढ्यांना शिकवण देऊ लागला. सफला एकादशी व्रताने कोणाचेही जीवन बदलू शकते. पापीच नव्हे तर मनोभंग झालेल्यालाही नवा प्रकाश मिळतो. लुंपकाने आपल्या पापांवर विजय मिळवत सत्य, सेवा आणि भक्तीचा मार्ग स्वीकारला होता. काही काळाने राजा लुंपकाचे निधन झाले. राजा लुंपकाच्या दिव्य समाधीने चंपकवन राज्यात एक विलक्षण शांतता आणि पवित्रता पसरली. जणू संपूर्ण निसर्गानेच त्या क्षणी नतमस्तक होऊन त्याला अंतिम आदर अर्पण केला होता. मंद वारा वाहत होता. चंपक फुलांचा सुवास दूरवर पसरत होता आणि मंदिरातील दीप जणू अधिक उजळले होते.
राजाच्या प्रजेच्या हृदयात एकाच वेळी दुःख आणि अभिमान यांची अनोखी भावना रुंजी घालत होती. राज्याचा नवीन दिवस अवघड शांततेत उगवला. लुंपकाचा ज्येष्ठ पुत्र राजकुमार सुदर्शन सिंहासनावर बसला. पण त्याच्या मनात वडिलांसारखा अहंकार नव्हता, तर त्यांच्या शिकवणुकीचा प्रकाश होता. सुदर्शनने पहिली आज्ञा दिली, ज्यांनी माझ्या पित्याला बदलताना पाहिले, त्यांच्या डोळ्यातून जे पुण्य वाहिले तेच माझ्या राज्याचे मार्गदर्शक होईल. धर्म, करुणा आणि समृद्धी हेच चंपकवनचे 3 स्तंभ असतील. ही आज्ञा ऐकताच मंत्र्यांनी आणि प्रजेने एकमुखाने त्याचे स्वागत केले. काळ पुढे गेला. सुदर्शनने राजवाड्याच्या समोर लुंपक स्मारक चंपकवन नावाचा एक भव्य उद्यान तयार करण्याचा प्रस्ताव मांडला, जिथे जीवन बदललेल्या पापी राजकुमाराची कथा भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देईल. उद्यानात चंपकाची शेकडो झाडे लावली गेली, जे लुंपकाच्या परिवर्तनाचे जणू प्रतीक ठरले. मध्यभागी लुंपकाचे एक शांत, ध्यानस्थ मूर्ती उभी करण्यात आली. डोळ्यात करुणा, चेहऱ्यावर नम्रता आणि हातात चंपक फुलांचा गुच्छ. लोक त्या मूर्तीपुढे बसून देवाचे नामस्मरण करत आणि मनात म्हणत, भक्तीची कृपा जगात काहीही बदलू शकते. त्या काळातील महान ऋषी, विशेषतः महर्षी पराशर चंपकवनात आले. त्यांनी सुदर्शनाला म्हणाले, राजन, तुझ्या वडिलांची कथा फक्त एका राज्यापुरती मर्यादित राहू नये. ती संपूर्ण आर्यावर्तात पसरली पाहिजे, कारण जे दाखवते ते चमत्कार नाही, तर परिवर्तनाचा सत्य मार्ग आहे. राजकुमाराने तत्क्षणी आदेश दिला आणि महर्षींनी लुंपकाची कथा लिखित स्वरूपात संकलित केली. ही कथा सफला एकादशी महात्म्य या नावाने प्रसिद्ध झाली आणि कालांतराने हजारो गावांमध्ये, मंदिरांमध्ये आणि साधू संतांच्या ओठांवरून प्रवाहित झाली. काही वर्षांनी पुन्हा एकदा पौष कृष्ण पक्षातील सफला एकादशी आली. सुदर्शनने त्या दिवशी राजवाड्याच्या सभागृहात एक भव्य यज्ञ आयोजित केला. हजारो लोक एकत्र आले. चंपकवनातील मंदिरे दिव्य प्रकाशाने उजळलेली होती. रात्री जागरणाच्या वेळी जेव्हा सर्वजण विष्णू नामस्मरण करत बसले होते, तेव्हा अचानक एक क्षण आला. ज्या चंपक वृक्षाखाली लुंपकाचे जीवन बदलले होते, तो वृक्ष जणू स्वतः प्रकाशू लागला. त्याच्या फांद्यांवरून सुवर्ण तेज रुसंडू लागले. फुले स्वतः खाली पडून विष्णू मूर्तीच्या पादपीठावर जमा होऊ लागली. हे पाहून भक्तांमध्ये आश्चर्याची लहर उमटली. अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सुदर्शन स्वतः त्या वृक्षापुढे नतमस्तक झाला आणि म्हणाला, पिताश्री, तुमची भक्ती आजही या भूमीत जिवंत आहे. त्या रात्री अनेकांनी स्वप्नात एकच दृश्य पाहिले. राजा लुंपक पीतांबर परिधान केलेल्या विष्णूच्या चरणी उभा असून शांत हसत आहे. लुंपकानंतर अनेक वर्षे चंपकवन राज्यात कोणताही दुष्काळ, युद्ध किंवा संकट आले नाही. लोक म्हणत, जो राजा स्वतः बदलला, त्याच्या राज्यात बदल होणे हे प्रभूचे वरदान ठरते. लुंपकाच्या नावाने प्रत्येक सफला एकादशीला भव्य महोत्सव होऊ लागला. जागरण, दीपदान, संकीर्तन, वृक्षारोपण, गरिबांना अन्नदान आणि सर्वात महत्वाचे ते लुंपकाचे परिवर्तन कथन. गावोगाव लोक म्हणत, पाप कितीही मोठे असले, हृदयातली भक्ती त्यापेक्षा 1000 पट मोठी असते. शतकानुशतके पुढे सरकली. साम्राज्य बदलली, राजे बदलले, पण लुंपकाची कथा बदलली नाही. ती आजही पौष महिन्यातल्या थंड वाऱ्यात, चंपक फुलांच्या सुवासात, मंदिरातील दीपांमध्ये आणि भक्तांच्या अंतःकरणात तितक्याच तेजाने जिवंत आहे. लोक आजही सफला एकादशीच्या दिवशी म्हणतात, जसा लुंपक बदलला तसा कोणीही बदलू शकतो. फक्त एक रात्र, एक भक्ती, एक कृपा पुरेशी असते.